नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एथर एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एथर एनर्जी इन्स्टॉल ओव्हर 430 फास्ट चार्जिंग पॉईंट्स इन तामिळनाडू टू प्रमोट इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन. तर मित्रांनो, एथर एनर्जी लिमिटेड या कंपनीने इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन प्रमोट करण्यासाठी तामिळनाडूमध्ये 430 पेक्षाही जास्त फास्ट चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले आहे. चला तर बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार शेअर जंप ऑन ₹3184 कोटी REC फंडिंग फॉर 280 मेगावॅट FDRE प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी ॲक्मे हायब्रिड ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू NHPC लिमिटेड सोबत 280 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी REC लिमिटेड कडून 3,184 कोटी रुपयांची लॉंग टर्म प्रोजेक्ट फायनान्सिंग मिळवली आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पेटीएम शेअर जंप आफ्टर RBI अप्रुव्हल टू ऑपरेट ॲज ॲन ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीच्या होलिओन सबसिडरी कंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? अंडर द पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट 2027च्या अंडर ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CG पॉवर शेअर इन फोकस ॲज सेमीकंडक्टर चिप्स प्रोडक्शन सेट टू स्टार्ट धिस मंथ रिपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मी पहिलेच क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली होती. तर मित्रांनो, मुरुगप्पा ग्रुपची जबरदस्त कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल लिमिटेड ही कंपनी धिस मंथ म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आपला सेमीकंडक्टर चिप्सचे प्रोडक्शन सुरू करू शकते अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, हा जो प्लांट आहे हा सेमीकंडक्टर चिप पायलट प्लांट आहे जो सानंद गुजरातमध्ये आहे आणि याचे लवकरच उद्घाटन होऊ शकते. आणि मित्रांनो, मी परत एकदा रिपीट करून सांगत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. ही अपडेट ऑफिशियल नाही. चला तर बोलूया फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या वीकमध्ये या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 4,474 कोटी रुपयांनी 6,450 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 5,622 कोटी रुपयांनी 6,450 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,196 कोटी रुपयांनी 1,974 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 1,444 कोटी रुपयांनी 1,974 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. चला तर बोलूया HUL बद्दल म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HUL रिसीव शेअर होल्डर्स नोट फॉर आईस्क्रीम बिझनेस डिमर्जर. तर मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीला
मंजुरी मिळाली आहे आपल्या शेअर होल्डर्सची. कशासाठी? आपला आईस्क्रीम बिझनेस डिमर्ज करण्यासाठी. आणि मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या CFO रितेश तिवारी यांनी आधीच सांगितले आहे की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा उद्देश आहे आपला आईस्क्रीम बिझनेस फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत डिमर्ज करून लिस्ट करण्याचा. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स शेअर प्राइस राइजेस ऑन लाईकली OFS. तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचे प्रमोटर बजाज फायनान्स OFSच्या थ्रू बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधली आपली हिस्सेदारी विकू शकते. आणि मित्रांनो, ही अपडेट सुद्धा रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. आणि मित्रांनो, अशी अपडेट का बरं येत आहे? तर मित्रांनो, सेबीचा असा रूल असतो की जेव्हापासून कंपनी लिस्ट झाली आहे तेव्हापासून 3 वर्षाच्या आधी कंपनीच्या प्रमोटर्सना आपली हिस्सेदारी 75% पर्यंत आणावी लागते. आणि मित्रांनो, करंटली बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये त्यांच्या प्रमोटर बजाज फायनान्सची हिस्सेदारी 88% पेक्षाही जास्त आहे. आणि हीच हिस्सेदारी 75% पर्यंत आणण्यासाठी बजाज फायनान्स लिमिटेड OFSच्या थ्रू बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधली आपली हिस्सेदारी विकू शकते अशी अपेक्षा आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG आर्म लॉन्चेस कॅम्पा बेवरेजेस इन श्रीलंका. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या FMCG सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सिलोन कोल्ड स्टोअरसोबत पार्टनरशिपमध्ये श्रीलंकामध्ये आपला कॅम्पा बेवरेजेस लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस वाढवत आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि सुझलोन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर सुझलोन एनर्जी इंक पॅक्ट फॉर ₹6,000 कोटी वाइंड पॉवर प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने सुझलोन एनर्जी लिमिटेडसोबत 6,000 कोटी रुपयांची डील साईन केली आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये 700 मेगावॅट वाइंड टर्बाइन्सच्या डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन आणि सप्लायसाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.